खरं म्हणजे आता जे विश्वगुरू तुम्ही म्हणताय ना, विश्वगुरू व्हायचं नाटक चाललंय नरेंद्र मोदींचं, विश्वगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी सिद्ध केलेलं आहे आपल्या कर्तृत्वाने. आणखी विश्वगुरू देशात कोणी होऊ शकत नाही. आणि म्हणून या विश्वगुरूंनी सांगितलेली समतेची चळवळ आम्ही ओबीसीनी संपवलेली आहे. आमच्या ओबीसींची मांडणी चुकलेली आहे. आणि जो GR निघालेला आहे की मराठ्यांना कुणबी दाखले द्या, हा जो GR आहे तो ज्या GR मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी जर हे कुणब्यांना दाखले द्या असं म्हटलं असतं तर ते संविधानिक झालं असतं. पण मराठे हे शूद्र नाहीत, मराठे हे मागासलेले नाहीत, तर मराठे हे सत्ताधारी आहेत, नेतृत्व करणारे आहेत आणि ते कोणत्याच अर्थाने गरीब किंवा मागासलेले नाहीत. आणि म्हणून त्यांना आरक्षण देता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, मागासवर्गीय आयोगाने सांगितलं. मला जय भीम, नमस्कार. आपण आज एका महत्वाच्या विषयावर इथे बोलायला जमलेलो आहोत. बहुजन संघटकच्या सर्व वाचकांना आज मी काही प्रश्न विचारणार आहे. आणि हा पहिला जो प्रश्न आहे याचं शीर्षक आहे की मराठे क्षत्रिय की शूद्र कुणबी, असा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाभोवती सगळी सध्याचं जे वातावरण आहे, ह्या शासनाने GR काढले त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण या चर्चेतून करणार आहे. मी आपल्यासमोर चर्चा करणार आहे. याच्यावर आपल्या प्रश्नांची उत्तरं मला जाणून घ्यायची आहेत किंवा मला आपली मतं ह्याच्यावर हवी आहेत. कारण या प्रश्नामध्ये आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राचं सध्याचं जे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक वातावरण ढवळून निघालेलं आहे. आणि म्हणूनच काल एक मुंबई उच्च न्यायालयात याचिका अॅडव्होकेट धोत्रे यांनी केली आणि त्या धोत्रे यांची याचिका काही कारणासाठी उच्च न्यायालयाने बाजूला केली आणि त्यांना विचारलं की तुमचा ह्यामध्ये खरोखर जनहिताचा हेतू आहे का, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि याच्यावर अॅडव्होकेट आमचे मंगेश ससाणे, ओबीसीचे नेते, यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे. आणि आज मी त्या अॅडव्होकेट धोत्रे, मला वाटतं त्यांचं सुद्धा भाष्य ह्याच्यावर पाहिलं. एकूणच प्रश्न असा आहे की हा जो हायकोर्टाचा जो प्रश्न आहे की ह्या शासनाच्या GRला विरोध करणाऱ्या ज्या याचिका आता येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये कोणतं जनहित आहे, असा तो प्रश्न आहे. आणि या प्रश्नाने महाराष्ट्राच्या ज्या ओबीसींचं जी चळवळ आहे ती चळवळ प्रश्नांकित केलेली आहे. कारण हा प्रश्न हायकोर्टाच्या न्यायालयाचा आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण ह्याची भूमिका काय असावी, हा प्रश्नाकडे या चर्चेतून वाटचाल करणार आहोत. मी आपली सुरुवातीला क्षमा मागतो, कारण माझ्या चर्चा ह्या थोडक्यात नसतात. मी त्या सविस्तर करत असतो, त्याच्यामुळे हे व्हिडिओ खूप मोठे होतात, मला कल्पना आहे. पण हा विषय एवढा गंभीर आहे की तशी पूर्ण चर्चा झाली नाही आणि मी कोणाची तरी एक बाजू घेऊन बोललो तर ते अन्यायकारक होईल. म्हणजे आज मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय, तर त्यांची मागणी, त्यांचं जे जरांगे पाटलांचं आंदोलन आहे आणि एकूणच मराठा समाजाची भव्य दिव्य आंदोलन आहे आणि सत्तेतलं आजचं त्यांचं बहुसंख्य असणं, म्हणजे बहुसंख्य आमदार असणं, बहुसंख्य मंत्री असणं आणि राज्याच्या राजकारणात साधारणपणे 16 एवढे मुख्यमंत्री एकाच जातीचे असणं, हे राजकीय वर्चस्व पाहिल्यानंतर त्यांच्या विरोधात बोलायची हिंमत फार कमी लोक करतात. आणि त्याच्यामुळे असं एक झालेलं आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. परंतु माझी चर्चा ही अशी आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ह्या मतापर्यंत जे लोक आलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा मी मुळाशी घेऊन जाते. मुद्दा असा आहे की मराठे हे, आपल्याला कल्पना आहे, स्वतःला क्षत्रिय घोषित करतात, स्वतःच करतात आणि क्षत्रियांसारखे वागतात. म्हणजे तुम्ही पाहिलं की आपल्याकडे क्षत्रियांची जी मनुस्मृतीतली पद्धत आहे ती सांगते की या मनुस्मृतीनं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सर्वाधिकार दिले आणि स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना नाकारले. ज्यांनी मनुस्मृतीचा अभ्यास केलाय त्यांना माहित आहे. आणि ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांना हे माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा संविधानकार आणि जो भगवान बुद्धांना, म्हणजे महाकारुणिक भगवान बुद्धांना, म्हणजे साध्या भाषेत महादयाळू भगवान बुद्धांना आपला गुरु मानतो, महात्मा ज्योतिबा फुल्यांना म्हणतो, कबीरांना म्हणतो, असा महामानव या मनुस्मृतीचा जाहीर निषेध करतो, मनुस्मृती जाळून टाकतो. आणि ही मनुस्मृती जाळून टाकते याचं कारण मनुस्मृतीचे जे समर्थक आहेत ते कोण आहेत, तर ते केवळ ब्राह्मण नाहीत, तर क्षत्रिय आणि वैश्य सुद्धा आहेत. सखोल अभ्यास केल्यानंतर दिसतं. आणि मनुस्मृतीचे जे शोषक आहेत ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत आणि शोषित आहेत ते स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र. अशी सरळ सरळ विभागणी त्या मनुस्मृतीत झाली आहे. आणि म्हणून केवळ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच सर्वाधिकार देणारी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, कारण ती आताच्या संविधानाच्या विरोधी आहे. आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं तर आज लक्षात येईल की स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानामध्ये
आरक्षणाची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि इंग्रजांच्या काळापासून याला सुरुवात झालेली आहे. इंग्रजांनी याच्या सगळ्या नोंदी घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या गॅजेटची नावं आता हैदराबाद वगैरे येत आहेत, ती नावं सुद्धा आता चर्चेत आलेली आहेत. आणि ह्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी जातीची जी कामं आहेत त्याच्यात झालेली आहे. परंतु आपल्या देशात ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण हा धर्माचा प्रमुख अध्ययन अध्यापन करणारा धर्माचे सर्वाधिकार असलेला समाज आणि त्यांना मदत करणारा राज्यकर्ता वर्ग म्हणजे क्षत्रिय आणि या क्षत्रियांच्या सोबत फायनान्स करणारा वर्ग म्हणजे वैश्य, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी एकत्रितपणे ही मनुस्मृती राबवली आणि याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती याच्यामध्ये केलेला आहे. हे सगळे संदर्भ घेऊन आणि वर्तमानाचा अभ्यास करूनच मी या विषयावर माझ्या अनुभवाने बोलतोय. मला कल्पना आहे की ज्यांनी खूप जास्त पुस्तकं वाचलेली आहेत त्यांचे संदर्भ वेगळे असू शकतात, परंतु मी एक जो अनुभव घेतलाय, मला माझ्या बालपणापासून मला हे माहीत नव्हतं की आम्ही शूद्र जातीत जन्माला घेतलेले आगरी आहोत, परंतु जीवनातले प्रत्यक्ष अनुभव आणि आजूबाजूची परिस्थिती आणि फुले शाहू आंबेडकरांचं भगवान बुद्धांचं साहित्य यानुसार एक निश्चित मतं बनवायला मी शिकलो. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये ही चर्चा आहे की मराठे हे कुणबी आहेत, शूद्र आहेत आणि प्रत्यक्षात त्यांचं जे मागणं आहे किंवा त्यांच्या पोस्ट आहेत त्या आम्ही मराठी आहोत, आम्ही राज्य आहोत, आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत, आमच्यापर्यंत तुम्हाला याला 7 पिढ्या वगैरे लागतील किंवा आपल्याला माहिती आहे आम्हाला 90% असून 40%चे लोक पुढे चाललेत वगैरे वगैरे. आणि विश्वास पाटलांसारखे लोक बोलतात की बाबा कुणबी हे किंवा शूद्र हे कमी बुद्धीचे असतात आणि मराठे हे खूप हुशार असतात. आणि हीच वक्तव्य मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जरांगेची सुद्धा अशिक्षित जरांगे सुद्धा हेच म्हणतोय की आमची म्हणजे शूद्रांच्या हाती काम करण्याची म्हणजे आम्ही त्या योग्यतेचे नाहीत, आमची योग्यता मोठी आहे आणि ह्या शूद्र अतिशूद्रांची लायकी नाही, अशा प्रकारची स्टेटमेंट त्यांच्याकडून आलेली आहे. आता जर ह्याच्यामध्ये खरोखर ओबीसी एससी एसटी यांची चळवळ जागी असती तर त्यांनी एका शब्दात सांगितलं असतं की आम्ही कोणत्याही पद्धतीने कमी बुद्धीचे नाही किंवा आमची लायकी कमी नाही, आमची लायकी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच सिद्ध केलेली आहे. भारताचं संविधान लिहून आणि भारतामध्ये सामाजिक क्रांती घडवून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा आपली क्षमता इथे सिद्ध केलेली आहे, अनेक लोकांनी केलेली. त्यानंतरच्या काळात आरक्षणातून सुद्धा खूप मोठे मोठे लोक आपल्याकडे आलेले आहेत आणि आता सुद्धा अनेक IAS आणि IPS आपल्याकडे आहेत, अनेक संशोधक आहेत. त्यामुळे संधी मिळाली तर शूद्र आणि अतिशूद्र आपली क्षमता किंवा लायकी सिद्ध करतात, हे भारतामध्ये सिद्ध झालेलं आहे. तरी सुद्धा मराठे क्षत्रिय शोषक की शोषित किंवा मराठे हे कुणबी आहेत या विषयावर जेवढी चर्चा महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होती तेवढी झालेली नाही आणि इथेच हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आताच्या घडीला मला असं वाटतं की आपल्याला कल्पना आहे की ओबीसी आरक्षणाची जे सुरुवात आहे म्हणजे ओबीसी आरक्षण आपल्याला माहिती आहे घटनेमध्ये 340च्या कलमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिली. त्याच्या अगोदर SC ST यांचं आरक्षण ठरलं होतं, म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र यांचं आरक्षण निश्चित झालं होतं. पण ओबीसी हा असा एक वर्ग आहे, मोठा वर्ग आहे, म्हणजे तो भारताच्या लोकसंख्येच्या 52% आहे आणि तो सुद्धा सोशली बॅकवर्ड आहे, म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासलेला. हे निरीक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदवलं. मी इथे थांबून आपल्याला सांगतो की ओबीसी हे मागासलेले आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं आणि त्याच्या अगोदर हीच गोष्ट आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांना समजली, राजर्षी शाहू महाराजांना पण समजली. मग देशामध्ये जे हिंदुत्ववादी विद्वान होते त्यांना ही गोष्ट का समजली नाही? म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासलेला वर्ग इथे मोठ्या प्रमाणात आहे. शूद्र म्हणजे अतिशूद्र तर आहेतच, पण ओबीसी नावाचा एक मोठा वर्ग इथे आहे, स्त्रिया आहेत. स्त्री शूद्रातिशूद्रांचा विषय महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा मांडला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयाची मांडणी प्रत्यक्ष शासन व्यवस्थेत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाची पहिली सुरुवात केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत चर्चा करून त्याला विषयाला त्या मान्यता देऊन इथे मागासवर्गीयांच्या आरक्षणाची मांडणी केलेली आहे. आता आपल्याला कल्पना आहे की ही जी मांडणी आहे ती मांडणी त्याला विरोध करणारे कोण किंवा त्याला विरोध करणारे कोण यांची नावं जरी समोर प्रत्यक्षात नसली आली तरी आपल्याला कल्पना आहे की या महाराष्ट्रामध्ये जे मोठमोठे विचारवंत झाले त्या विचारवंतांमध्ये आता जे हिंदुत्ववादी लोक आहेत की सावरकर असतील, डॉक्टर हेडगेवार असतील, गोळवलकर गुरुजी असतील किंवा अनेक हिंदुत्ववादी नेते, तत्सुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आरक्षण या कुबड्या आहेत अशा प्रकारची खिल्ली उडवलेली आहे. अलीकडे राज ठाकरे सुद्धा सांगतात
की आरक्षण नसलंच पाहिजे, काही लोक असं म्हणतात की आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे. अशा चर्चा आपण सगळीकडे पाहत आहोत. मागासवर्गीयांच्या आरक्षणाला सगळीकडून विरोध होतो आणि हा विरोध करण्यामध्ये जसे ब्राह्मण आहेत तसे मराठे सुद्धा होते. याचं कारण असं होतं की मागासवर्गीयांना कमी लेखणं, हीन लेखणं याच्यामध्ये एक आसुरी आनंद ह्या उच्चवर्णीयांना होत होता. आता जे मराठे सांगतात की आम्हाला आता कुणबी दाखले द्या, ते पूर्वी म्हणजे कुणबी म्हणून शेतकरी होते हे बरोबर आहे, पण कुणब्याचा मराठा किंवा क्षत्रिय कसा झाला तर तो या मनुस्मृतीच्या अहंकारातून. आणि मुख्य मुद्दा हाच आहे की मनुस्मृतीचा जो अहंकार आहे तो देशामध्ये विषमता निर्माण करतो. देशातल्या विषमतेची प्रेरणा हा मनुस्मृतीने निर्माण केलेला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा अहंकार आहे. आणि हा अहंकार धर्माने जपला, देवाने जपला. आणि त्यांनी सांगितलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जन्माने श्रेष्ठ आहेत. ब्राह्मण हा अतिशय सगळ्यात हुशार आहे, जगामध्ये हुशार आहे, देशामध्ये हुशार आहे. आणि क्षत्रिय हा जगामध्ये शूर आहे आणि वैश्य हा जगामध्ये व्यापारामध्ये अत्यंत यशस्वी आणि उद्योजक असा वर्ग आहे. अशा प्रकारचा अहंकार मनुस्मृतीने निर्माण केला. प्रत्यक्षात तुम्ही पाहिलं तर या देशावर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरोधात म्हणजे हे प्रमुख, देशाचे प्रमुख असताना, सत्ता आणि नेतृत्व यांच्या हाती असताना अनेक वेळा त्यांचा पराभव इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल यांनी केलेला आहे. पानिपतावरचा पेशव्यांचा पराभव हा एकट्या पेशव्यांचा नाही तर ब्राह्मण आणि मराठ्यांचा पराभव आहे. या पराभवामध्ये त्यांची नावं मी यासाठी घेतो की या लोकांनी कधीच शूद्रातिशूद्रांकडे या देशाचं नेतृत्व दिलेलं नाही. नेतृत्व त्यांनी केलं म्हणून पराभव त्यांचा झाला. हा सरळ सरळ विषय आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आता जी चर्चा आहे की मराठे क्षत्रिय की शूद्र, मराठे हे क्षत्रियच आहेत. आजही आरक्षण मागताना मराठ्यांची क्षत्रिय मगरुरी गेलेली नाही आणि मराठ्यांच्या मदतीला ब्राह्मण आजही तयार आहेत. आपण पाहिलं असेल की आता जो GR निघालेला आहे की मराठ्यांना कुणबी दाखले द्या, हा जो GR आहे तो ज्या GR मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी जर हे कुणब्यांना दाखले द्या असं म्हटलं असतं तर ते संविधानिक झालं असतं. पण मराठे हे शूद्र नाहीत, मराठे हे मागासलेले नाहीत, तर मराठे हे सत्ताधारी आहेत, नेतृत्व करणारे आहेत आणि ते कोणत्याच अर्थाने गरीब किंवा मागासलेले नाहीत. आणि म्हणून त्यांना आरक्षण देता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, मागासवर्गीय आयोगाने सांगितलं. पण त्यांच्या विरोधात जाऊन जे कृत्य आता घडलेलं आहे ही मनुस्मृतीची जी चौकट आहे ती बळकट झालेली आहे. आणि बळकट झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीना फसवण्याचा, शूद्रांना फसवण्याचा हा त्यांचा मूळ हेतू आहे म्हणजे मनुस्मृती समर्थकांचा, तो या GR मधून साध्य केलेला आहे. आता काही लोक म्हणतात की आमच्यातले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूरकडचे एक ओबीसी कुणबी समाजाचे नेते म्हणतात की या GRचा काहीही म्हणजे नुकसान GRमुळे ओबीसींचं होणार नाही असं ते सांगतात. आणि कुणबी म्हणून दाखले घ्यायला मराठ्यांनी सुरुवात केलेली आहे. आता आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या शोषक जाती आहेत. शोषक हा शब्द बऱ्याच जणांना समजत नसेल तर मी त्यांच्यासाठी म्हणेन की मागासवर्गीयांच्या दृष्टीने ते लुटारू आहेत. मागासवर्गीयांच्या दृष्टीने त्यांची संपत्ती, मानमत्ता आणि त्यांचं एकूणच अस्तित्व यांची चोरी करणारे हे वर्ग आहेत. मग आता शासन जेव्हा सांगते की मराठे हे कुणबी आहेत असा आदेश काढते, त्यानंतर त्या आदेशाचा GRचा उपयोग करून ते खोटे कुणबी दाखले काढणार हे ठरलेलं आहे. आणि अगोदर असे दाखले त्यांनी खूप वेळा काढलेले आहेत, असं काही नाही आहे. कारण त्यांची जी महत्वाकांक्षा आहे की देशाची लोकसभा, देशाची विधानसभा आणि देशाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, देशाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या या त्यांना काबीज करायच्या. राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर मनुस्मृतीने दिलेला हा संस्कार आहे की त्यांचा जन्म जणू काही या 85% शूद्रातिशूद्रांवर अधिराज्य गाजवण्याचा किंवा त्यांची लूट करण्याचा, राज्यकर्ता होण्याचा. राज्यकर्ता म्हणजे लूट करणं ही राजेशाहीमधली कल्पना आहे, लोकशाहीमध्ये वेगळी आहे. पण त्यांचा हेतू तो आहे, त्यामुळे हे दाखले काढणारे निश्चित. आज जी म्हणजे काल जी याचिका जी फेटाळलेली आहे त्यामध्ये जे कारण दिलेलं आहे की तुमचा नक्की हेतू काय. आणि एखादा SC माणूस मराठ्यांना कुणबी दाखले देण्याच्या GRला चॅलेंज करू शकतो का असा सुद्धा प्रश्न तिथे आलेला आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की ओबीसी, SC, ST यांचं समतेवर आधारितलं जे आरक्षण आहे ते आरक्षण हे सगळ्यांनी एकत्र लढण्याचा विषय आहे. कारण सोशली बॅकवर्ड असलेल्या लोकांना उच्चवर्णीयांच्या समकक्ष आणण्यासाठी त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा विषय. आरक्षण हे प्रतिनिधित्व असेल तर सारा देश उच्चवर्णीयांनी व्यापलेला आहे आणि त्या व्यापलेल्या सत्तेमध्ये कुठेतरी मागासवर्गीयांचा एखादा माणूस जर गेला तर तो आपल्या समाजाचं, आपल्या जातीचं, आपल्या मागासवर्गाचं प्रतिनिधित्व मांडू शकतो. या उदात्त हेतूनं हे आरक्षण दिलेलं आहे. आता आरक्षणला काही लोक सवलत म्हणतात, मोठमोठे संविधान तज्ज्ञ सुद्धा असं म्हणतात. परंतु
आरक्षणाला आपल्याला कल्पना आहे की सामाजिक समतेचं म्हणजे संविधानिक जीवनमूल्य आहे, म्हणजे समतेच्या तत्वावर आरक्षण आहे. मराठा समाजाचे सुप्रीम कोर्टाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी हा विषय अत्यंत ठळकपणे आणि अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलेला आहे की आरक्षणाला समतेचा आधार असल्यामुळे आरक्षण ही सवलत नाही, तर आरक्षण हा सामाजिक न्याय आहे. देशामध्ये जी विषमता होती त्या विषमतेच्या विरुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी जे समतेची चळवळ महाराष्ट्रात चालवली, खास करून महाराष्ट्राचा त्यासाठी अभिमानाने उल्लेख करावा लागेल, कारण देशाच्या कोणत्याही राज्यामध्ये अशा प्रकारचे प्रबोधनकार झाले नाही. आणि ही जी समतेची भूमी आहे महाराष्ट्र, इथे फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतूनच समतेच्या तत्वाने आरक्षण हे संविधानात आलेलं आहे आणि म्हणून ही राष्ट्रीय चळवळ आहे. तर आज जेव्हा एखादा एससी समाजाचा आमचा भाऊ जाऊन सांगतो की ह्या जीआरचा फटका हा केवळ ओबीसीना नाही तर एससी एसटीना पण होणार आहे, कारण आपल्याकडे जातीचे दाखले ज्या पद्धतीने अत्यंत कठोर पद्धतीने देण्याची पद्धत आहे ती पद्धत शिथिल करण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे मराठ्यांना कुणबी दाखले देण्याच्या जीआरमध्ये. आणि जर हा शिथिल करण्यात आला तर सगळेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण मागू शकतात. आणि म्हणूनच आज अनेक भटके विमुक्त असतील किंवा धनगर समाजाचे लोक आदिवासींचं आरक्षण मागतात आणि वेगवेगळ्या जाती आता आंदोलन करायला लागल्यात. परंतु आरक्षणाची एक शिस्त आपल्याकडे अत्यंत न्यायी असे राज्यकर्ते होते इंग्रज, त्यांनी इथे लावून दिलेली आहे. आता आपण आपल्या देशामध्ये प्रतिमाच अशी आहे की इंग्रज या देशाचे शत्रू आहेत, राजकीयदृष्ट्या शत्रू होते, परंतु सामाजिक न्यायाच्या दृष्टीने इंग्रजांनी जे केले ते देशावर फार मोठे उपकार आहेत. आणि हे उपकार वेगळ्या पद्धतीने मी सांगतो की देशाचं वर्तमान, देशाचा इतिहास आणि देशाचं भविष्य बदलण्याचा जो विक्रम किंवा निर्णय आहे तो इंग्रज पुरातत्वशास्त्रज्ञांनी केला. आणि इंग्रज पुरातत्वशास्त्रज्ञ लॉर्ड कनिंघम यांनी आपल्याकडे कल्पना आहे तुम्हाला की जमिनीच्या खाली उत्खनन करून हे दाखवलं की या देशामध्ये भगवान बुद्ध आणि सम्राट अशोक यांचा इतिहास गाडलेला आहे. आणि या जगामध्ये ओळखच भगवान बुद्ध आणि सम्राट अशोकामुळे आपले आहे आणि यांच्यामुळे समता काय आहे हा बौद्ध धम्माचा भाग आहे. आणि एवढी मोठी ओळख आपले नाकारली होती खोटी पुराण, वेद, उपनिषद असं कृत्रिम ग्रंथ लिहून आमच्या डोक्यावर माती मारली होती आणि हे खोडून काढण्याचं काम इंग्रजांनी केलं. याच पद्धतीने या देशातली जी विषमता आहे, ज्या जातींचं शोषण होत होतं, हे शोषण उघड करण्याचं काम इंग्रज सरकारच्या काळात झालं. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा जे संशोधन केलंय ते इंग्रजी शिक्षणाच्या जोरावर. राजर्षी शाहू महाराजांच्यावर सुद्धा इंग्रजी शिक्षकांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता, कारण बाकीच्या कुठल्याच मराठ्यांमध्ये अशी पद्धत दिसत नाही सामाजिक न्यायाची. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाश्चात्य शिक्षण घेऊनच इथपर्यंत मजल मारलेली आहे. म्हणून देशाचं एकूण आरक्षणाची जी संकल्पना आहे ती मागासवर्गीय आरक्षणाची, सामाजिकदृष्ट्या शोषित लोकांची जी संकल्पना आहे ही भारताला नवीन आहे. आणि हिंदुत्ववादी, वैदिक धर्म हिंदुत्ववादी, विषमतावादी, मनुवादी लोकांच्या विरोधात जाणारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात सुरुवातीला जी झालेली चर्चा आहे ती, मी फार छोटा माणूस आहे, छोटा कार्यकर्ता आहे, मला आंबेडकरी भावानीच या बाबतीत संज्ञानी केलेला आहे, मला त्याची ओळख करून दिलेली आहे सामाजिक न्यायाची, आणि म्हणून त्यांच्याविषयी मी कायम कृतज्ञ आहे. आणि म्हणून सुरुवातीची ओबीसी लोकांनी ज्यावेळी मराठ्यांच्या या घुसखोरीला विरोध करायला सुरुवात केली, मला आठवतं मला पहिलं मार्गदर्शन हे प्राध्यापक हरी नरके यांनी केलं आणि सांगितलं की अशाशे घुसखोरी मराठ्यांमध्ये होणार आहे, मराठ्यांची घुसखोरी ओबीसीमध्ये होणार आहे, तर तुम्ही तुमच्या आगरी लोकांना संघटित करा, जागे करा. आणि त्यानंतर आम्ही इथे पनवेलला पहिली सभा लावली, पेणला लावली, मुरुडला लावली. आणि या सभेमध्ये कोकणातल्या आगरी, कोळी, कुणबी, कराडी या लोकांना जागा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच काळामध्ये वामन मेश्राम, वामसेपचे वामन मेश्राम असा प्रचार करत होते की मराठे हेच कुणबी आहेत आणि कुणबी हे शूद्र आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ब्राह्मणांनी केला म्हणून महाराज शूद्र आहेत, अशा प्रकारचा प्रचार महाराष्ट्रात केला गेला. आणि याला शास्त्रीय पद्धतीने उत्तर जेव्हा आम्ही संशोधन केलं तेव्हा लक्षात आलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांनी केलेला अपमान हा ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय या भारताच्या पारंपरिक वैराचा भाग आहे आणि प्रतिक्रांतीमध्ये आलाय. त्यांचा तो संघर्ष आहे तो सत्तेसाठी आहे, त्यामध्ये स्त्री शूद्रांचा काही संबंध नाही. मग त्यामुळे ते शूद्र ठरत नाहीत. आणि प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील यांनी क्षत्रिय राज्याभिषेक स्वतःला करून घेतलाय. त्यांनी जे कार्य केलेलं आहे रयतेच्या स्वराज्याचं महाराजांचं आणि राजर्षी शाहू महाराजांचं आरक्षण हे निश्चितच अनुकरणीय आहे, म्हणजे संविधानिक आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दोघांना महान मानलेलं आहे. आणि राजर्षी शाहू महाराजांची जयंती सोहळा आहे किंवा
पुण्यतिथी दोन्ही म्हणजे त्यांच्या आठवणी ह्या दिवाळीसारख्या साजरी करा असं सांगितलंय. कारण राजर्षी शाहू महाराजांचं आरक्षणाच्या न्यायामध्ये अत्यंत मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य म्हणजे तरी काय, ती स्त्री अतिशूद्रांच्या हाती तलवार देणं म्हणजे लढायला तलवार देणं, जे शस्त्र मनुस्मृतीने नाकारलं होतं, जे आमच्याकडे आगरी कोळी भंडाऱ्यांकडे या टोपीच्या रूपानं किंवा आरमाराच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, हे मनुस्मृतीच्या विरुद्ध क्रांती होती. आणि समुद्रातलं आरमार उभं करणं हे सम्राट अशोकानंतरचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं काम आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज ज्या पद्धतीने समोर आणायची जबाबदारी ही मागासवर्गीय विद्वारांची होती, ओबीसी एससी एसटींची होती, त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला नसल्यामुळे ते त्यांना पार पडता आली नाही. आणि मग ब्राह्मणांनी याचा फायदा घेतला आणि ब्राह्मणांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत. मराठ्यांनी सांगितलं ते क्षत्रिय कुलावंतस आहेत, आमच्या कुळातले आहेत. परंतु या दोन्ही उच्चवर्णीय जातींनी केलेला दावा अत्यंत खोटा आहे, चुकीचा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाही मधल्या पाटील आणि कुलकर्णी या मराठा आणि ब्राह्मण अधिकाऱ्यांच्या घड्या उद्ध्वस्त केल्या, त्यांच्या जहागिऱ्या आणि वतनं उद्ध्वस्त केली. आणि म्हणूनच केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीत आम्ही जन्मलो म्हणून मराठे न्यायी होऊ शकत नाहीत, राजर्षी शाहू महाराजांच्या जातीत आम्ही जन्मलो म्हणून ते न्यायी होऊ शकत नाहीत. आणि स्वातंत्र्यानंतरची जी वाटचाल आहे मराठ्यांची ही क्षत्रिय होण्याकडे अधिक जास्त आहे. आणि म्हणून संविधानोत्तर काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने समता येऊ शकली नाही. 16 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले. आज अशी स्थिती आहे की याच अभद्र युतीतून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत आणि हे तिघे मिळून महाराष्ट्राची लूट करतायत. आणि म्हणून देशामध्ये आज चर्चा होते की नेपाळसारखी परिस्थिती देशामध्ये होईल का, तर ती आताच महाराष्ट्रात होऊ शकते. कारण ज्या पद्धतीने मराठे हे क्षत्रिय असताना त्यांना शूद्र म्हणण्याचं पाप ज्या लोकांनी केलेलं आहे, मी एक ओबीसींचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून सांगेन की बामसेपच्या वामन मेश्राम यांनी फार मोठा गोंधळ इथे घातलेला आहे. आज आमच्या कुणबी समाजाच्या तरुणांवर, आगरी समाजाच्या तरुणांवर बामसेपचे अनेक वक्ते सोडले गेले आणि त्यांनी हा संभ्रम निर्माण केला. त्यामुळे मराठा आणि कुणबी यातला फरकच महाराष्ट्राला कळत नाही. आणि म्हणून याच विषयावर मी मोठ्या चॅनलवर परवा बोललो, तर तिथे म्हणजे IBN 18 वर बोललो, तर तिथे मराठ्यांना त्याचा प्रतिवाद करता आला नाही. याचं कारण आहे की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले, ज्यांनी क्रांती प्रतिक्रांती वाचले आणि महाराष्ट्राच्या समाज जीवनाचं ज्यांनी प्रत्यक्षात निरीक्षण केले, त्यांच्या अनुभवाला येईल. मी रस्त्यावरचा संघर्ष 2005 पासून आमच्या आगरी कोळी भंडाऱ्यांशी करतोय. आम्हाला त्रास होतोय तो मराठा प्रशासकीय अधिकारी, मग ते जिल्हाधिकारी असतील, कलेक्टर म्हणजे प्रांत असतील, तहसीलदार असतील, तलाठी असतील आणि पोलीस असतील, यांनी प्रचंड त्रास इथल्या आगरी कोळी करारांना दिलाय. आणि याची सुरुवात आपल्याला माहिती आहे की लोकनेते दिबा पाटील यांच्या सिडको विरुद्धच्या शेतकरी आंदोलनावर वसंतदादा पाटील या मराठ्यांनी गोळ्या घातल्या आणि आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या आणि हा अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात इकडे झाला. आणि ही जमिनीची लूट अखंडपणे मुंबई, ठाणे, रायगड यामध्ये आजही चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही लूट करणारे ब्राह्मण आणि मराठे आहेत. असं असताना नव्याने वर्तमानामध्ये लोकशाहीमध्ये मराठे क्षत्रिय आहेत असा अनुभव आम्हा ओबीसीना येतोय. आणि प्रत्यक्ष अनुभवावर मी बोलतोय. माझा जो अनुभव आहे तो आहे, इतरांचा काय असेल तो त्यांचा असेल, पण एक शोषित आणि वंचित घटकाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मला हे जाणवतं की मराठे कोणत्याच अर्थाने कुणबी नाहीत, शूद्र नाहीत. आणि कोकणातल्या कुणब्यांनी आगरी कोळी भंडारी यांच्याबरोबर जमीनदार मराठा ब्राह्मणांच्या विरोधात आंदोलन उभं केलं. त्याचे नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाबद्दल कुणीही शंका घेऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर नारायण नागू पाटील होते, त्यांच्याबरोबर भंडारी समाजाचे शिके बोले होते. आणि या कुळ कायद्याच्या आंदोलनात हे सिद्ध झालं कुणबी हे शोषित आहेत, वेठबिगार आहेत, नोकर आहेत, चाकार आहेत, अत्याचारित आहेत. आणि आता झटकन मराठी कुणबी कसे होऊ शकतात हा प्रश्न आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणीही विचारलेला नाही. आणि म्हणून आज हा मोठा प्रश्न झाला. खरं म्हणजे मराठ्यांनी ओबीसींच्या आरक्षणावर चर्चाच करू नये आणि ही चर्चा महाराष्ट्रात नव्हती. स्वतः मराठ्यांचे नेते आम्ही शूद्र नाहीत हे ओरडून ओरडून सांगत होते. आणि आज हे कोकणातले 96 कोळी मराठे सांगतात की आम्ही कुणबी नाहीत, आम्हाला कुणबी दाखले नको. मग कुणब्यांमध्ये घुसखोरी करण्याची वृत्ती आली. याचं कारण काय, तर याचं माझं निरीक्षण आहे की या देशामध्ये मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे, ओबीसी एससी एसटीचं आरक्षण आहे, फुले शाहू आंबेडकरांना आजही जे आपल्या विचारपीठावर मान्यता देत नाहीत किंवा आपल्या बोलण्यामध्ये त्यांना आदर देत नाहीत, असे लोक कोण आहेत, तर असे लोक सर्व पक्षातले ब्राह्मण, मराठे आणि वैश्य हेच आहेत, दुसरे लोक नाहीत. हे या सामाजिक समतेचे विरोधक आहेत, हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत. आणि म्हणून प्रश्न आता असा आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची दिशा स्पष्ट आहे, त्यांची नीती ही आरक्षण विरोधाची आहे. असं असताना ओबीसी लोक काय बोलतात किंवा शूद्र, अतिशूद्र काय बोलतात, स्त्रिया काय म्हणतात, हाच मोठा प्रश्न. आणि म्हणून
शत्रूंना दोष देण्यापेक्षा मी माझ्या ओबीसी एससी एसटी भावांना इथे स्पष्ट करून सांगतो की मागासवर्गीय आरक्षणाची जी चळवळ आहे तिला जागं करायचं असेल तर ते कर्तव्य आमचं आहे. आपले शत्रू हे आपल्या विरोधात राहणारच, यामध्ये काही शंका नाही. आणि म्हणून सुरुवात ओबीसीने जी केली, ओबीसीचे जे नेते कोणी होते त्यांची नावं मी ते घेत नाही, कारण त्यांना सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ओबीसीचे नेते सांगायचे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. याच्यामध्ये ओबीसीची गुलामगिरी लपलेली आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत जीवावरचा संघर्ष उभा करून मागासवर्गीयांच्या आरक्षणाची कलम लिहिली, त्यांनी सगळा धोका पत्करला. तो धोका पत्करण्याची सवय ही ओबीसी नेतृत्वांना आजच्या नव्हती. आणि म्हणून ओबीसी हे गुलामच आहेत हे मला इथे कबूल करावं लागतं, कारण ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देतात येत नाही. पहिलं म्हणजे मराठ्यांचं आरक्षण हे असंविधानिक आहेत, कारण ते सोशली बॅकवर्ड नाही. ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि अॅडव्होकेट जयश्रीताई यांनी मांडल्यानंतर मी त्यांना स्वतः भेटायला गेलो, त्यांचं कौतुक केलं, त्यांची भूमिका मला आवडली. कुठल्याही जातीला विरोध न करता संविधानाच्या पातळीवर ते कसे चुकीचे आहेत हे दाखवून देणं हे वकिलांचं आणि न्यायमूर्तींचं काम असतं. जे काम न्यायालयाला जमत नव्हतं ते वकिलांनी केलं. आणि म्हणून आता असं म्हणावं लागतं की न्यायालयातले न्यायमूर्ती हे संविधानाचा अर्थ लावण्यासाठी आहेत, परंतु ते जेव्हा अर्थ लावत नाहीत तेव्हा रस्त्यावरचे जे वकील आहेत, म्हणजे लोकांमधले जे वकील आहेत, त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. आणि हीच भूमिका पत्रकारांची सुद्धा असते. पत्रकार आणि वकील जर जागे असतील तर काय होतं हे गुणरत्न सदावर्ते यांच्या रूपाने आम्ही पाहिलं. आणि म्हणून त्यांचं बाकीच्या गोष्टी म्हणजे ते जय श्रीराम बोलतात वगैरे वगैरे वगैरे, आणि मग ते जय श्रीराम म्हणजे मनुवाद्यांचं समर्थक वाक्य आहे आणि जय भीम आमचं आहे असं आम्ही बोलत असतो. परंतु त्यांचे जे प्रत्यक्ष जो निर्णय आहे की मराठा आरक्षण असंविधानिक आहे, हा जो त्यांचा संघर्षाचा जो विजय आहे त्याला मी जय भीम करतो, सॅल्यूट करतो. आणि म्हणून ओबीसी लोकांना हे बोलता येत नव्हतं की हे जे आहेत कोण मराठे हे यांना आरक्षण मिळूच शकत नाही, ओबीसीने बोलायला होतं. आणि ओबीसीपेक्षा जास्त मोठी जबाबदारी एससी एसटी आणि खास करून आंबेडकरी चळवळीतल्या लोकांची होती. परंतु हे भांडण आमचं नाही अशा प्रकारचा गैरसमज त्यांचा झालेला असावा. परंतु आपल्याला माहिती आहे की ज्या आंबेडकरी चळवळीनं लढून हा मंडल आयोग मिळवलेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं नाव मोठं आहे. लोकनेते दिबा पाटील, आपल्याला माहिती आहे जगन्नाथ पाटील, अॅडव्होकेट जनार्दन कोठेकर, हे सगळे लोक आमचे मुंबईचे आगरी यामध्ये पुढे होते. आणि त्या काळात आगरी लोकांनी स्पष्ट भूमिका, दिबा पाटलांनी तर राखीव जागांना सुरुंग अशी भूमिका घेतली होती. परंतु नंतरच्या काळात ओबीसी बांधवांमध्ये संभ्रम तयार झाला आणि ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या या चर्चेमुळे, जसं वामन मेश्राम यांनी सुरुवातीला सांगितलं की मराठे कुणबी आहे त्यामुळे मराठ्यांच्या आसुरी राजसत्तेला थोडीशी हवा भेटली, थोडंसं रॉकेल ओतलं गेलं आणि ते पेटले. आणि याच पद्धतीनं त्या बामशेपच्या वक्तव्य, त्यांची पुस्तकं आणि ओबीसींचं पण ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, मराठ्यांनी एवढंच लक्षात ठेवलं की चला आम्हाला आरक्षण मिळू शकतं. आणि यामुळे मराठे शूद्र की कुणबी हा वाद असाच राहिला. आणि मराठे हे शूद्र नाहीत, मराठे कुणबी नाही, ते सगळ्या महाराष्ट्राला माहित होतं, पण त्यांच्या विरुद्ध बोलायचं धाडस कुणी करत नव्हतं. आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील यांनी सुद्धा मराठाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे. याचं कारण आहे की आम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण घेणार नाही. आणि ही जी मराठ्यांची अरेरावी आहे की आम्ही मागासवर्गीय नाही, हेच त्यांच्या नाशाचं कारण आहे. कारण हे जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा अहंकार आहे, तो अहंकार संविधानासमोर टिकणार नाही. कारण संविधानाची चळवळ ही फार मोठी चळवळ आहे. फुले शाहू आंबेडकरांची, बुद्ध महावीर चारवाक यांची चळवळ आहे आणि जगातल्या समतेची समर्थक अशी चळवळ आहे. आणि समतेला जगामध्ये मान्यता आहे, विषमतेला मान्यता नाही, हुकुमशाहीला मान्यता नाही. आपल्या हिंदू धर्माची जी विषमता आहे त्याची तुलना हिटलरबरोबर होऊ शकते. हिटलरला जशी आत्महत्या करावी लागली तशीच हिंदुत्ववाद्यांना, वैदिक ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना शेवटी आत्महत्येची वेळ येणार यात अजिबात शंका नाही. त्यांनी निसर्गाला ओळखावं. इथे जन्मलेला प्रत्येक जीव हा न्याय मागतो. त्याचा जीव जो आहे, प्राणी असतील, पक्षी असतील, माणूस असेल, या जीवाचं मृत्यूचं दुःख किंवा वेदनेचं दुःख हे समान आहे. जसं आपल्याला चटका बसतो तसा प्राण्यांना बसतो, आपल्याला जसं दुःख होतं तसं इतर प्राण्यांना पण होतं. हाच नियम, मानवतेचा नियम आमच्याकडे भगवान बुद्धांनी सांगितला. आणि म्हणून अण्णासाहेब पाटलांची मागणी सुद्धा आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची होती. या देशाचं शोषण या आर्थिक स्तरावर झालेलं नाही, तर जातीच्या आधारावर झालेले. अनेक राज्यकर्त्यांनी सिद्ध केलं की राष्ट्रपती होऊन सुद्धा द्रौपदी मुर्मू यांना जो नगरसेवकाला सन्मान मिळतो ब्राह्मणाच्या, तेवढा सन्मान आमच्या आदिवासी महिलेला मिळत नाही. म्हणजेच या देशामध्ये मनुस्मृती कायम आहे, ती जन्माधारित आहे. तुम्ही कितीही श्रीमंत उद्योगपती झालात तरी तुम्हाला सन्मान या देशात मिळत नाही, कारण तुम्ही मागास जातीत जन्मलेले आहेत.
आणि म्हणून मराठी हे नेहमी म्हणायचे की आम्ही मागासवर्गीय नाही. आता सुद्धा कुणबी दाखले घेण्यामागचा हेतू आहे की आम्हाला लोकसभेत आमचे खासदार आहेत, विधानसभेत आमचे आमदार आहेत, आमचे मुख्यमंत्री आहेत, आमचे उपमुख्यमंत्री आहेत, महसूल मंत्री आहेत, पण आम्हाला ओबीसीना जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळते ते आरक्षण त्यांना भेटायला नको, कारण ओबीसी आमच्या पायाखाली राहायला पाहिजे, शूद्र हा पायाखाली राहायला पाहिजे, अतिशूद्र हा चिरडण्याचा विषय आहे. ही मानसिकता खेड्यातल्या मराठ्यांची आणि ती मानसिकता ही क्षत्रिय मानसिकता आहे. याच्यावर आमच्या लोकांनी बोललं पाहिजे, ओरडलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे ही विषमता देशातून काढून टाकण्यासाठीच आरक्षणाची न्यायाची रचना आहे. आणि आरक्षण ही सवलत नाही, गरिबी हटावचा मार्ग नाही, तर आरक्षण हा सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे. या देशामध्ये हजारो वर्ष स्त्री शूद्रांवर अन्याय होत आलेला आहे, आता होतोय, आणि अन्याय संपवण्यासाठी आरक्षण आहे, समता आहे, हे आम्ही सांगायला पाहिजे. ते आम्ही सांगत नाही, आम्ही कमी पडतो. आणि म्हणून मराठे स्वतःला क्षत्रियच घोषित करत होते, मागासवर्गीय नाहीत. आजही जरांगेची भाषा पाहिली तर आरक्षण मागणाऱ्या ज्या अन्य जाती आहेत, आमचे पद्मश्री लक्ष्मण माने आहेत, त्यांची जी भाषा आहे विनम्रतेची, आणि सगळ्या मागासवर्गीयांची विनम्रतेची भाषा मराठ्यांची नाही. आम्ही तलवारीच्या जोरावर, राजकीय सत्तेच्या जोरावर हा आरक्षण हिसकावून घेऊ, आणि हिसकावून घेण्यासाठी ते राजकीय सत्तेचा बळाचा वापर करतायत. त्यांचे पोलीस आहेत, त्यांचं प्रशासन आहे, त्यांना मदत करते. आणि म्हणून फडणवीसांनी हा जो निर्णय घेतलेला आहे किंवा राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे की मराठ्यांना कुणबी दाखले देऊ, याला आमचा विरोध आहे. मराठे हे शोषित नसतील, मराठे हे शूद्र नसतील, मराठे हे कोणाच्या तरी अत्याचाराला बळी पडलेले नसेल, आणि मराठ्यांना हे राज्य शासनामध्ये प्रतिनिधित्व नसेल, म्हणजे प्रतिनिधित्व पूर्ण असेल, तर त्यांना आरक्षण कसं, हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्नावर ओबीसी नेते बोलत नाहीत, कारण ओबीसी नेते हे आजही सर्वार्थाने गुलाम आहेत. ही सगळ्यात जास्त गुलामगिरीतून बाहेर पडलेले लोक आहेत आंबेडकरी चळवळीतले बौद्ध समाजाचे लोक. त्यांनी धार्मिक स्वरूपाची गुलामगिरी, प्रशासकीय आणि राजकीय गुलामगिरी झुगारून दिलेली आहे. पण ही गुलामगिरी झुगारून देऊन यशस्वी होऊन सुद्धा महाराष्ट्रातला जो समाज आहे तो बौद्ध समाजाला एक आदर्श समाज, म्हणजे शून्यातून पुढे आलेला समाज म्हणून प्रतिष्ठा, मान, सन्मान द्यायला तयार नाही. याचाच अर्थ आमच्या महाराष्ट्राची आजची मानसिकता हे विषमतेला पूरक आहे. आणि म्हणून विषमतेला पूरक असलेल्या मानसिकतेमध्ये ओबीसी बोलायला तयार नाहीत, घाबरतात. आणि म्हणून मराठ्यांची आजची मानसिकता ही क्षत्रियच आहे. पुन्हा पुन्हा बोलायला मला आवडत नाही, परंतु विश्वास पाटील यांनी सिद्ध केलं की या देशातले मराठी आणि ब्राह्मण हे बुद्धीने अतिशय हुशार असतात, आणि स्त्रिया शूद्र अतिशूद्र हे बुद्धीने कमकुवत असतात. हा सिद्धांत त्यांनी नव्याने मांडला, आजच्या काळात मांडला, आणि त्याचं सन्मानाचं फळ ब्राह्मण आणि मराठ्यांनी एकत्र येऊन त्यांना साहित्य परिषदेचं अध्यक्षपद बहाल केलेलं आहे. आणि मनुस्मृतीचं जे समर्थन करतात त्यांना हे असं मिळतं. आपल्याला कल्पना आहे, आम्ही लोक आज पनवेलला आंदोलन करतोय. लोकनेते दिबा पाटील हे ओबीसीचे नेते होते, मंडल आयोगाचे समर्थक होते, आणि आगरी कोळ्यांना आणि महाराष्ट्राला अत्यंत बलवान किंवा मजबूत पद्धतीनं आरक्षण समजवणारे एक चांगले नेतृत्व होते, वक्ते होते. 2 वेळा खासदार, 4 वेळा आमदार, पनवेलचे नगराध्यक्ष झालेले ते महान असे आगरी नेते होते. त्यांना त्यांचं नाव या विमानतळाला द्यावं अशी आमची मागणी घेऊन आम्ही लाखोंची आंदोलन करतोय. परंतु विमानतळ आमच्याच भागात, त्यांच्याच कर्मभूमीत त्यांचं नाव मिळत नाही, आणि त्यांना कोणताही पुरस्कार नाही. म्हणून मनुस्मृतीचे समर्थक असतील, नाना धर्माधिकारी असतील, पुरंदरे असतील, अनेक ब्राह्मणांना, छोटकट सचिन तेंडुलकर असतील, यांना मोठमोठे भारतरत्न, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले जातात. कारण मनुस्मृतीची जी मानसिक गुलामगिरी आहे महाराष्ट्रावर ती कायम टिकावी म्हणून जे लोक ते प्रयत्न करतात त्यांना शासन पुरस्कृत करतं, कारण शासन हे मनुस्मृतीचं आहे. आणि म्हणून आजच्या घडीला स्त्री शूद्रांची जी चळवळ आहे ती चळवळ या सर्वांवर उपाय आहे, यासाठी मी बोलतोय. कारण का, मनुस्मृतींनी आम्हाला गुलाम केलं. मनुस्मृतीचे समर्थक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यावर टीका करण्यासाठी खूप वेळ आहे. परंतु ही टीका करून, म्हणजे ज्या पद्धतीने भामसेपने ब्राह्मण हे शत्रू आहेत असं टार्गेट केलं, आणि खरे सत्ताधारी मराठ्यांना बाजूला ठेवलं आणि सुरक्षित ठेवलं, आणि आज हेच मराठे शूद्रांच्या आरक्षणात घुसतात. आणि यामध्ये वामन मेश्राम किंवा भामसेप काहीच बोलायला तयार नाही. माझं तर म्हणणं आहे की आंबेडकरी जे पक्ष आहेत त्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपण घेतो, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, तर महाराष्ट्रासमोर किमान ओबीसींच्या नेत्यांची विनंती म्हणून तरी ही भूमिका स्पष्ट करावी की मराठे क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत हे क्लिअर करावं. आणि जी भूमिका न्यायालयाने, मागासवर्गीय आयोगाने सांगितली, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, ते सोशली बॅकवर्ड नाही, त्यांचं शोषण कुणी केलेलं नाही, उलट यांनी लूट केले, महाराष्ट्राचे शोषण केलेलं आहे, महाराष्ट्राच्या मागासवर्गीयांना लुटलेलं आहे. आणि याचे सगळ्यात मोठे साक्षीदार आम्ही लोक आहोत, कारण आम्ही कुळ कायद्याच्या आंदोलनात मराठ्यांच्या विरुद्ध लढलो. ते जमीनदार आहेत, आम्ही शूद्र आहोत, आम्ही हलके आहोत, नोकर आणि चाकर आहोत. यानंतर
आमची लढण्याची जी परंपरा आहे, सिडकोच्या विरुद्ध वसंतदादा पाटील मराठा मुख्यमंत्री असताना दिबा पाटील सेजच्या काळामध्ये सेज प्रकल्प आणण्यामध्ये ब्राह्मण आणि मराठ्यांचा वाटा आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही लढतोय. आज मुंबईच्या गावठणांच्या प्रश्नावर आमचे शत्रू कोण आहेत? ब्राह्मण आणि मराठे आहेत. आज नैना प्रकल्पामध्ये, विमानतळ प्रकल्पामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आमचे शत्रू आहेत, हे आमचे शोषक आहेत. हे सिद्ध होऊन सुद्धा न्यायालय, महाराष्ट्रातले विद्वान याच्यावर का बोलत नाही? मी खरोखर सांगतो, मी अत्यंत छोटा माणूस आहे. मी पीएचडी केलेला किंवा वकील किंवा प्राध्यापक नाही, साधा माणूस आहे. पण मी जे रोज अनुभवतो, जे दुःख आमचं मागासवर्गीयांचं, खास करून ओबीसींचं आणि एससी एसटींचं अनुभवतो, ते दुःख इतकं मोठं आहे. तर हा विषय सामाजिक न्यायाचा आहे. आणि म्हणून स्त्री शूद्रातिशूद्र यांना गुलाम ज्यांनी केलं त्यांच्या बाबतीत आपले महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्पष्ट भूमिका घेतली की स्त्रियांना शिक्षणाची गरज आहे, स्त्री शिकली पाहिजे. सावित्रीमाईंची भूमिका आहे. देशामध्ये पहिली गुलामी स्त्री आहे, दुसरा गुलाम हा शूद्र आहे. आणि सगळ्यात खतरनाक गुलामगिरी ज्यांचं प्रचंड शोषण, ज्यांच्यावर अन्याय, अत्याचार, बलात्कार केले ते आमचे अतिशूद्र भाऊ. त्यांच्या दुःखाची तुलना कोणाबरोबर करता येत नाही, माझ्या शब्दात ते मांडता येणार नाही. आणि म्हणून यातून जे बंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि सांगितलं की या धर्माने सर्वाधिकार ज्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांना दिले, तो धर्म हा आमच्या मनावर, आमच्या आर्थिक गोष्टींवर गुलामगिरी लादत असेल तर तो धर्मच मी सोडून देतो. आणि त्यांनी धर्मांतर केलं. एवढा मोठा उद्रेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून सुद्धा या स्त्री शूद्रांच्या 85% वर्गाला लढण्याची प्रेरणा का मिळत नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून हे आरक्षण आज आपण लढतोय, म्हणजे ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांची घुसखोरी हा छोटा मुद्दा नाही. एकूणच आरक्षण संपवण्यासाठी देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी मराठ्यांना पुढे केलेले आहे. आणि तुमच्या धाकाने, तुमच्या क्षत्रिय तलवारीने या ओबीसीना गाडून टाका, आरक्षणाची तोडफोड करा, आरक्षण नष्ट करा. आणि म्हणून हा जीआर काढलेला, हा जीआर अगोदरच्या कायद्यांना, जाती के दाखले, जात पडताळणीचे कायदे यांना बगल देण्याचा निर्णय. आणि या ग्रामीण पातळीवरच्या कृषी अधिकारी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांच्या कमिटीला हे जाती के दाखले देण्याचा जो अधिकार दिलाय, त्यामुळे आरक्षण ओबीसींचं संपलेलं आहे. आणि ओबीसींचं आरक्षण संपले, त्यामध्ये ओबीसी नेतृत्व जबाबदार आहे. ज्या ओबीसी नेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा ही गुलामगिरी आमच्यासमोर उघड केली. आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, सावित्रीमाई यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलंय. आणि गुरुत्वाचा मान ओबीसी समाजाकडे बाबासाहेबांनी दिलाय. त्या गुरुचा जो संदेश आहे तो आम्ही घेतला नाही. आणि आम्ही ब्राह्मण आणि मराठ्यांना गुरु मानलं. आणि आज भीक मागायची पाळी, कष्टाने, संघर्षाने, न्यायाने मिळवलेलं आरक्षण आहे. हे आरक्षण सोपी गोष्ट नव्हती. इंग्रजांची तलवार, इंग्रजांची बंदूक नसती तर या देशातले ब्राह्मण आणि मराठे कधीच सामाजिक न्यायासाठी तयार झाले नसते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगदविख्यात विद्वान, सामाजिक न्यायाचा प्रणेता, महामानव, आणि खरं म्हणजे आता जे विश्वगुरू तुम्ही म्हणताय ना, विश्वगुरू व्हायचं नाटक चाललंय नरेंद्र मोदींचं, विश्वगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी सिद्ध केलेलं आहे आपल्या कर्तृत्वाने. आणखी विश्वगुरू देशात कोणी होऊ शकत नाही. आणि म्हणून या विश्वगुरूंनी सांगितलेली समतेची चळवळ आम्ही ओबीसीनी संपवलेली आहे. आमच्या ओबीसींची मांडणी चुकलेली आहे. आणि ती मांडणी आमची होती, आमच्या ओबीसी नेत्यांची, की ओबीसींना धक्का नव्हता, मराठ्यांना आरक्षण द्या, मराठ्यांना आरक्षण मिळूच शकत नाही, नो मराठा आरक्षण. ही भूमिका आम्ही मुंबईमध्ये घेतली होती. आणि हीच भूमिका गुणरत्न सदावर्ती यांनी घेतली होती. सगळ्या एससी एसटी ओबीसी भावांना माझी विनंती आहे की मराठ्यांना सामाजिकदृष्ट्या मागास नसल्यामुळे आरक्षण मिळत नाही, हे मागासवर्गीय आयोग आणि सुप्रीम कोर्ट सांगत असताना, संविधान सांगत असताना आम्ही कशालाही मोकळीक दिली, आम्ही कशालाही ढील दिली, त्याचा परिणाम आज ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठी घुसखोरी करतायत. आज मराठ्यांनी घुसखोरी केली तर उद्या जाट, गुर्जर, पटेल हे सुद्धा करतील. आणि याच पद्धतीने आर्थिक निकषावरचं ईडब्ल्यूएस आरक्षण संविधान विरोधी आहे, ते सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे. आता मराठ्यांना ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी 2 आरक्षण 10% मिळालेले असताना त्यांना ओबीसीमध्ये आणखी कुणबी दाखले कशाला पाहिजे? त्याचं कारण ओबीसींना, एससी एसटीना, स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेवलला जे राजकीय आरक्षण मिळतं ते सुद्धा त्यांनी मिळू नये. त्यांनी गावामध्ये मान वर करून चालू नये, त्यांनी स्वातंत्र्याचा श्वास घेऊ नये. ही मराठ्यांची क्षत्रिय भावना आहे, मनुस्मृतीची मूळ भावना ही आहे. या देशातले स्त्री, अतिशूद्र आणि शूद्र हे आमचे गुलाम असले पाहिजेत. या भावनेपोटी संघटितरित्या जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी वैदिक परिवार आहे, हिंदुत्ववादी परिवार आहे, यांनी संयुक्तपणे आरक्षण संपवण्याचा विडा उचललेला आहे. आणि आजच्या घडीला मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी लढणारा राष्ट्रीय नेता नाही. आणि म्हणून आमचे नेते छगन भुजबळ साहेब जे मंत्री आहेत या सरकारमध्ये, किंवा काँग्रेसमधले विजय वडेट्टीवार असतील, लक्ष्मण हाके असतील, किंवा ससाणे असतील, मृणाल ढवळे पाटील असतील आणि अनेक कार्यकर्ते असतील, हे जी आरक्षणाची मांडणी करतायत, त्या आरक्षणाची मांडणी ही मी असं म्हणत नाही की पुरून उरणारी आहे. ती मांडणी पुरून उरणारी नाही. कारण या सगळ्यांनी मिळून सांगायला पडतं
सोशली बॅकवर्ड नाही त्या कुठल्याही जातीला आरक्षण मिळू शकत नाही. नो मराठा आरक्षण, मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे, हे जोपर्यंत आम्ही बोलत नाही तोपर्यंत असे आंदोलन मोर्चे निघत राहणार. ते परीक्षा घेत आहेत समस्त मागासवर्गीयांची. तुमचा प्रतिकार किती आहे? तुमच्या बुरुजाला कुठून भगदाड पाडता येत आहे का? आता हे जीआरच्या रूपाने मोठं भगदाड फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पाडलेलं आहे आणि ओबीसींचा सगळा किल्ला फोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण ओबीसींचे बुरुज पडत असताना एसटी आणि एससी एसटीने बघत राहू नये, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकीय आरक्षण संपवण्याचा डाव आहे. एकदा ओबीसीमध्ये मराठी घुसले की ओबीसी हा बफर झोन आहे आणि ओबीसी पडला की जर गावामध्ये सरपंच महिला असेल, गावामध्ये सरपंच एससी असेल, एसटी असेल, आदिवासी असेल, त्याला खुर्चीत बसून न देण्यासाठी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे जात बांधव मराठे नाहीत. हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मनुस्मृती विरोधक आहेत. राजर्षी शाहू महाराज मनुस्मृतीचे विरोधक आहेत. मनुस्मृतीचे विरोधक मराठे कोण? आणि ते विरोधक असतील तर निश्चित त्यांनी शूद्रांची अतिशूद्रांची बाजू घेतलेली आहे. परंतु आज जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की देशाची विवेकबुद्धी जागी आहे का? आणि म्हणून मी नेहमीच, मला खरं म्हणजे बोलायचं नव्हतं, वामन मेश्राम यांनी जेव्हा जाहीर केलं की मराठे कुणबी आहेत, शूद्र आहेत, तेव्हा त्यांची विवेकबुद्धी संपली होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळीची जी परंपरा आहे ही विवेकबुद्धीची आहे. उदय राजाराम पाटील पडला, ठार झाला, मेला किंवा भ्रष्ट झाला तरी काही चळवळ संपत नाही, कारण चळवळ ही समतेची आहे, विवेकाची आहे, प्रज्ञेची आहे. ती थांबत नसते, ती निरंतर चालू राहिली पाहिजे. आणि ही परंपरा भगवान बुद्धापासून, चार्वाकापासून आम्ही चालवली. भगवान बुद्धांना देशाबाहेर हद्दपार केलं इथल्या ब्राह्मणवादांनी, पण जमिनीखाली गाडलेले भगवान बुद्ध आज समोर येऊन सांगतात की ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मले हे खोटं आहे. म्हणजे ब्राह्मणांच्या आईला, म्हणजे ब्राह्मणांच्या महिलाला पाळी येत नाही का? त्या प्रसूत होत नाहीत का? असा नैसर्गिक प्रश्न भगवान बुद्धांनी विचारला. हाच प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी विचारला आणि हाच प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारला की ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले हे अनैसर्गिक आहे, असत्य आहे. आणि अशा प्रकारची कृत्रिम श्रेष्ठतेला विरोध करण्याचं काम आमच्या आरक्षणाच्या आंदोलनाने केलं आहे. आरक्षण म्हणजे सामाजिक न्याय असेल तर तो सामाजिक न्याय टिकवणं ही सगळ्या मागासवर्गीयांची जबाबदारी आहेच, पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची पण आहे. जर तुम्ही विषमतेने वागला तर तुमचा नेपाळ होतो, श्रीलंका होते, आम्ही शेजारी राष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. कारण शेवटी अन्याय सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता असते. आज नाही उद्या हे जे ओबीसी आहेत हे बंड करणार. तुम्ही किती घुसखोरी करून कुणब्यांचे दाखले घेतले तरी कुणबी, आगरी, कोळी, भंडारी हे बंडखोर लोक आहेत. यांनी इंग्रज, पोर्तुगीज यांची आरमार बुडवलेली आहे समुद्रात. ते काय साधे लोक नाहीत. आणि जमिनीवर एक वेळ तुम्ही त्यांना काही काळ कुठल्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या गुलाम करू शकता, पण समुद्रकिनारच्या आगरी, कोळी, भंडाऱ्यांना गुलाम करण्याची हिंमत महाराष्ट्रातल्या ब्राह्मण आणि मराठ्यांमध्ये नाही, हे मी अत्यंत खात्रीने सांगतो. आणि तुम्ही अशी गुलामी लादण्याचा प्रयत्न केलात तर तुमची गुलामी आणि तुमचं जे काय असेल शासन ते उद्ध्वस्त करण्याची ताकद आम्ही ठेवलेली आहे. आणि म्हणूनच आम्ही सम्राट अशोक, भगवान बुद्ध यांची 2-2.5 वर्षाची परंपरा महाराष्ट्राला सांगत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख असलेले लोक आम्ही आहोत. दर्यासारंग मायनाक भंडारी, आमचे दर्यासारंग दौलत खान, हे कान्होजी आंग्रे, ही जी मंडळी आहे समुद्रावरची, ही मंडळी कोण आहेत याचा शोध आपण घ्यावा. आणि म्हणून देशाची विवेकबुद्धी आता धोक्यात आलेली आहे. आणि म्हणून हा जो जीआर शासनाने काढलेला आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी काढला आहे, हे आरक्षण संपवणारा जीआर. आणि मराठ्यांना कुणबी दाखले द्या असा जीआर निघूच शकत नाही. कुणब्यांना कुणबी दाखले द्या हे जीआरचं हेडिंग असू शकतो, पण मराठ्यांना सुप्रीम कोर्टाने, मागासवर्गीय आयोगाने सांगितलंय आणि देशातला प्रत्येक मागासवर्गीय सांगतात की या देशामध्ये अॅट्रॉसिटीच्या बाबतीत सगळेच गुन्हे हे मराठ्यांकडून घडलेले आहेत. मराठ्यांनी अत्याचार केले. अॅट्रॉसिटीचा विरोध मराठ्यांना, अॅट्रॉसिटीचा जाच मराठ्यांना होतोय. एकदा टीव्हीवरच्या चर्चेमध्ये मला प्रश्न विचारला होता, अनेक मराठा लोक तिथे चर्चेला होते आणि मला विचारलं, पाटील साहेब तुमचं पण आडनाव पाटील आहे, तुम्हाला तुमचा अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध आहे का? मी सांगितलं नाही, असूच शकत नाही, कारण आम्ही पण शूद्र आहोत, अतिशूद्रही आमचे भाऊ आहेत. आता अतिशूद्र भावांच्या घरातून कुठलं सामान, त्यांची मान प्रतिष्ठा चोरी होऊ नये म्हणून जे कुलूप लावलेलं आहे ते अॅट्रॉसिटी आहे. अॅट्रॉसिटी हा सुरक्षेचा कायदा आहे, त्यांचा मान सन्मान कोणी हिरावून घेऊ नये म्हणून कायदा आहे. जर ते तुमचे भाऊ असतील तर त्यांच्या घरात तुम्ही चोरीच करणार नाही. आणि भावाला कुलपाची अडचण नसतो, पण कुलूप कोणासाठी असतं? शत्रूंसाठी असतं, चोरांसाठी असतं. तुम्हाला त्यांच्यावर अत्याचार करायचे म्हणून अॅट्रॉसिटी कायद्याची सुरक्षा दिली आहे. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणं कशासाठी? ज्या दिवशी या देशातली जातीयता, विषमता संपेल तेव्हा या कायद्यांची गरज राहणार नाही, आरक्षणाची पण गरज राहणार नाही. परंतु ती समता येत नाही. देश पुन्हा पुन्हा विषमतेकडे वाटचाल करतोय आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाची आजही गरज आहे. आणि म्हणून भाजपा सरकार हे आरक्षण विरोधी आहे यामध्ये काही शंका नाही. आमच्या देवाभाऊंनी, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी किती सांगितलं की आमचा डीएनए हा
ओबीसी आहे तर ते खोटं आहे. तुम्ही म्हणजे आता डीएनए ओबीसी आहे त्याचा मराठ्यांच्या आरक्षणाच्या पातळीवर काय अर्थ निघतो? मराठे पण सांगायला आमचा डीएनए कुणबी आहे म्हणजे आम्ही शूद्र आहोत. का ही वेळ आली? आता देवाभाऊ पण बोलतात, देवेंद्र फडणवीस बोलतात आमचा डीएनए ओबीसी आहे म्हणजे तुम्ही शूद्र होऊ शकता का? ब्राह्मण आणि मराठे हे कधीही शूद्र होऊ शकत नाही, परंतु शूद्रांच्या 52% लोकसंख्येवर देशाचं सरकार ठरणार आहे आणि म्हणून आता ते तुमचेच आम्ही आहोत असं सांगायला लागले. कारण काही करा, आम्हाला मुख्यमंत्री ठेवा, आम्हाला प्रधानमंत्री ठेवा, आम्हाला महसूल मंत्री ठेवा, आम्हाला गृहमंत्री ठेवा, कारण सत्तेशिवाय आम्ही जगू शकत नाही. कारण आमच्या जीवनाला सवय झाली वर्चस्वाची आणि तुम्ही गुलाम घ्यायला पाहिजे हा यांचा हेतू आहे. आणि म्हणून भाजप सरकार आरक्षण विरोधी आहे यात वादच नाही. तुम्ही 1,000 कोटी नाही 100,000 कोटींची जाहिरात करा, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ब्राह्मण कधी नतमस्तक होऊ शकत नाही. कारण ब्राह्मण क्षत्रियांचं वैर किती हजार वर्षांचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. ते वैर आहे ते मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण, प्रधानमंत्री कोण आणि संरक्षण मंत्री कोण, परंतु कुणीही सफाई मंत्री व्हायला तयार नाही, कुणीही सेवक व्हायला तयार नाही, देशाचा सफाई कामगार व्हायला तयार नाही. जर माणसाची प्रत्येक कामं ही मानवी प्रतिष्ठेची असतील तर सफाईचं काम तेवढंच महत्वाचं आहे जेवढंच काम राज्यकर्त्याचं, जेवढंच शिक्षणकर्त्याचं, जितकं काम डॉक्टरचं किंवा आरोग्य विभागाचं. परंतु हे लोक मानत नाही, आम्हाला नेहमी सत्ताधारीच असलं पाहिजे. आणि म्हणून ओबीसी लोकांकडे आजच्या मराठ्यांच्या दोष जातोय. कारण हे जे मराठ्यांचं आरक्षण यासाठी आलंय की मराठे हे मागासवर्गीय नाहीत ही गोष्ट आम्ही ओरडून सांगितलेली नाही आणि ओबीसींच्या नेत्यांची चूक आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जातीचं नेतृत्व केलं आणि नेतृत्व करत असताना सांगितलं ह्या देशातला धर्म, या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आम्हाला पाणी, जंगल, सामाजिक न्याय, मानवी अधिकार यांचं स्वातंत्र्य देत नसेल तर हा धर्मच आम्ही बदलतो. त्याने धर्मांतर केलं. पण ओबीसी हिंदुत्ववादी असल्यामुळे ते मनातून ही गुलामगिरी मांडतात. आजही ओबीसींच्या आरक्षणाच्या सभा होतात, त्यामध्ये धर्मचिकित्सा होत नाही. आम्हाला शूद्र कोणी ठरवलं हे तुम्ही सांगितल्याशिवाय तुम्हाला आरक्षण कळणार नाही. आम्हाला शूद्र जर मनुस्मृतीने ठरवलेलं आहे, आम्हाला जर हिंदुत्ववाद्यांनी, वैदिक लोकांनी आणि ब्राह्मण मराठ्यांनी आम्हाला गुलाम केलेलं आहे, तर ही गुलामगिरी लाथाडायची हिंमत आपल्यामध्ये नसेल तर आपलं आरक्षण टिकणार नाही. आणि म्हणून आज ओबीसीमधली घुसखोरी जी सुरू झालेली आहे, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या निवडणुकामध्ये हे जेव्हा कुणबी दाखले घेऊन मराठे येतील आणि तुम्हाला सरपंच आणि सदस्यत्वाच्या खुर्चीतून लाथा घालून बाहेर काढतील, प्रसंगी तुमच्या महिलांवर अत्याचार करतील, तेव्हा तुम्हाला कळेल की मराठ्यांची घुसखोरी म्हणजे काय होतं. क्षत्रियांना तरी पुढे केलेलं आहे, पण नंतर ब्राह्मण येऊन सांगतील की कुणी शूद्र, कुणी आदिवासी एखाद्या सरपंचाच्या खुर्चीवर बसला तर ती खुर्ची गोमूत्राने धुवून काढा, तिथे सत्यनारायणची पूजा घाला आणि त्या ग्रामपंचायतीला पवित्र करा. हे करायला मराठ्यांच्या बरोबर ब्राह्मण, पुरोहित आणि भटजी म्हणून येतील, हे लिहून ठेवा. आणि म्हणून ओबीसी, एससी, एसटी यांच्या आरक्षणाची लढाई फक्त ओबीसींची नाही, तर एससी, एसटी यांचं आरक्षण आणि सामाजिक न्याय जर देशात टिकवायचा असेल तर ओबीसींचं आरक्षण वाचवलं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे ऍडव्होकेट धोत्रे यांनी जी याचिका केली, एससी माणसांनी केली, त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. ही ओबीसींची याचिका पहिली जायला पाहिजे. मी आगरी, कोळी, भंडारी समाजातल्या नेत्यांना रोज फोन करतो की आपली याचिका या जीआरच्या विरुद्ध गेल्या पाहिजेत. सगळे लोक मोठ्या नेत्यांची नावं सांगतात, सगळे लोक सांगतात की सन्माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार हे याचिका करतील. त्यांना मर्यादा आहेत, त्यांना मराठ्यांनी, ब्राह्मणांनी घेरलेलं आहे. ते किती त्यातून आवाज काढतील किंवा ते काय करतील, सगळा पैसा त्यांनी खर्च केला पाहिजे, ही कल्पना चुकीची आहे. सामान्य माणसाने हजारो याचिका टाकल्या पाहिजे. नेपाळमधली परिस्थिती आणि भारताची परिस्थिती वेगळी नाही. भारतातलं संविधान म्हणजे समता, सामाजिक न्याय ते संपवण्याचा यशस्वी प्रयत्न चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये आमचं फुले शाहू आंबेडकरांची चळवळ म्हणजे काय, फक्त बोलायची चळवळ नाही, ती आरक्षणाची चळवळ आहे. आणि आरक्षण ओबीसी, एससी, एसटी या 85% लोकांचं आहे. ही राष्ट्रीय चळवळ आहे, हा खरा राष्ट्रवाद आहे. मागासवर्गीयांचे अधिकार हा खरा राष्ट्रवाद आहे. तो टिकवण्यासाठी आम्हाला प्राणांचं बलिदान द्यावं लागेल. मी भुजबळ साहेबांच्या त्या वक्तव्याला धन्यवाद देईन. त्यांनी सांगितलं की आता आरक्षणासाठी बलिदान द्यायची वेळ आहे. आम्ही जे सिडको विरुद्ध लढून 12.5% मिळवली, त्यामध्ये 5 माणसं ठार झाली, आमची हजारो जखमी झाली, चिरणे जंगल सत्याग्रहामध्ये आमची माणसं मेली, कुळ कायद्यामध्ये आम्ही जीव घेणं संघर्ष केला आणि आमचे अधिकार मिळवलेत. आज जे संविधानाने दिलेले अधिकार ते टिकवण्यासाठी ओबीसी, एससी, एसटी एकत्र आले नाहीत तर ही लढाई आम्ही हरू शकतो, म्हणजे एकत्र आलो नाही तर. आणि महाराष्ट्रातल्या आंबेडकरी विद्वानांना माझी विनंती आहे, एकदा सांगून टाका तुम्ही, मराठे शूद्र आहेत, कुणबी आहेत की मराठे क्षत्रिय आहेत. मराठे जर मागासवर्गीय असतील तर लक्ष्मण मानेंचा समाज कुठे आहे, ते कुठल्या ठिकाणी आहेत हे पण तुम्ही सांगा. लक्ष्मण माने आणि अजित पवार यांची तुलना करा. लक्ष्मण माने आणि एकनाथ शिंदे, लक्ष्मण माने आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना करा. ते आंदोलनाला बसले आहेत.
तुम्हाला जर ही तुलना येत नसेल, आदिवासी समाजाची आणि या ब्राह्मण मराठ्यांची तुलना करा, अदानीची तुलना करा, ते कुठे आहेत, त्यांच्याशी संघर्ष करू शकतात का? जोपर्यंत मराठे हे क्षत्रिय आहेत हे आम्ही ओरडून सांगत नाही तोपर्यंत ते कुणबी आणि शूद्र म्हणून घुसखोरी करणार आणि दुधामध्ये गटाराचं पाणी मिक्स होणार आणि या देशातली समानता, सामाजिक न्याय संपून जाणार. आणि म्हणून महाराष्ट्रात सगळ्या विद्वानांना माझी विनंती आहे, माझं काही चुकलं असेल तर छोटा भाऊ समजून मला क्षमा करा, परंतु महाराष्ट्रात एकदाच व्याख्या उद्या. माझं म्हणणं साहित्य संमेलन होण्यापेक्षा आरक्षणाची संमेलनं झाली पाहिजेत. ठीक आहे, ती 50 लोकांची असतील, गावागावात असतील, ओबीसी, एससी, एसटी आणि सगळे एकत्र येऊन आरक्षणावर चर्चा केली पाहिजे. माझी कल्पना आहे, मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो की पुढल्या काळामध्ये आम्ही आरक्षण परिषदा प्रत्येक गावात, प्रत्येक मोहल्ल्यात, प्रत्येक सोसायटीमध्ये घेतल्या पाहिजे आणि आरक्षण समर्थनाचं जे तत्वज्ञान आहे ते पुस्तकांच्या रूपाने समोर आणलं पाहिजे. पहिली व्याख्या आम्ही केली पाहिजे. आजही देशातले ब्राह्मण आर्थिकदृष्ट्या दुर्बल खरोखर झालेत का? दुर्बल झाले असतील तर अधिवेशनपेक्षा दुर्बल झालेत का? मग तुम्ही दुर्बलता कुठल्या दाखल्यानुसार ठरवता का? दाखले काढणं हे तुमच्या हातचा मळ आहे, डाव्या हाताचा मळ आहे. तुमचीच सगळी सत्ता आहे, तुम्ही कुठलेही दाखले काढू शकता. तुम्ही मुसलमान पण होऊ शकता, तुम्ही ख्रिश्चन पण होऊ शकता सत्तेसाठी. आणि इथल्या क्षत्रियांनी, ब्राह्मणांनी अनेकदा सत्तेसाठी धर्म बदलण्याची उदाहरणं आहेत. परंतु सामाजिक न्यायासाठी भगवान बुद्धाचा समानतेचा धम्म हवा हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगळे, पक्ष बदलणारे तुम्ही, धर्म बदलणारे तुम्ही, सत्तेसाठी तुम्ही 50 खोके ओके करायला लागलात. ही जी नीती आहे ब्राह्मण क्षत्रियांची ही अत्यंत विघातक आहे, मानवतेविरुद्ध आहे. आणि म्हणून आज ओबीसी, एससी, एसटी यांनी संयुक्तपणे आपल्या ह्या परिषदा लावल्या पाहिजे. आता एससी, एसटीनी मागे राहू नये. खास करून बौद्ध बांधवांना मी विनंती करेन, या देशाला गुलाम करण्याचं काम बुद्धिवादी म्हणून ब्राह्मण करत असतील तर भगवान बुद्धाचे समर्थक, भगवान बुद्धाच्या समर्थेचे, प्रज्ञेचे समर्थक, तर्काचे समर्थक म्हणून बौद्ध लोकांनी ह्या व्याख्या केली पाहिजे. मला माहित आहे की आमची आर्थिक परिस्थिती, आमची कुटुंब, आमच्या सगळ्या नोकऱ्या धोक्यात आहेत. त्या असताना बोलणं अवघड आहे, परंतु हा धोका पत्करावा लागेल. आपल्याला माहित आहे 100 वर्ष शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघाचं जीवन आहे ते श्रेष्ठ आहे. आणि वाघाचं, शूराचं जीवन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढले. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी परंपरागत हिंदू धर्माच्या मोक्ष मुक्तीचा मार्ग सोडला. त्यांनी सांगितलं आकाशातली मुक्ती आम्हाला नको, या देशातल्या गुलामांना, या शोषितांना न्याय याच जन्मात आम्ही देऊ. आणि म्हणून आम्हाला गुलाम करणारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कोणत्या स्वर्गात गेले आम्हाला माहित नाही, परंतु आमच्या हृदयाच्या स्वर्गात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, माता सावित्री आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत. हे हृदयाच्या स्वर्गात, मनाच्या स्वर्गात आजही राज्य करतात. आणि अशा खऱ्या हृदय सम्राटांना स्मरा आणि अशा प्रकारचं जीवन जगण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. आणि आरक्षणाच्या या सामाजिक न्यायासाठी आम्ही लढलो नाही तर देशावर पुन्हा एकदा विषमता येईल. ती गुलामगिरी, ती विषमता आणि अत्याचार किती मोठे होते हे इतिहासाचा शोध घेतल्यावर आपल्याला कळतं. वर्तमानात मी त्याचा अनुभव घेतो. 50 वर्ष मी जीवनाशी संघर्ष करतोय, मला स्वतःला न्याय भेटत नाही. यामध्ये मला हे कळून चुकलंय की माझं नशीब किंवा प्रारब्ध किंवा दैववाद याला शत्रू नाही, तो वर्तमानातले राज्यकर्ते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आमचे शत्रू आहेत आणि त्यांनीच आमच्यावर ही गुलामगिरी लादलेली आहे. आणि आजही आम्ही गुलामगिरीत जगतोय. आणि गुलामगिरी घालवायची असेल तर ती लढाई एकट्या दुकट्याची नाही, ती सामूहिक आहे. ती संयुक्तपणे स्त्री, शूद्रातिशूद्र, स्त्रिया, एससी, एसटी, ओबीसी यांनी संयुक्तपणे लढली पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि अशा चर्चा गावागावात चॅनलवर झाल्या पाहिजेत. तुम्हाला अशा कुठे चर्चा करायच्या असतील तर मी यायला तयार आहे. आम्ही या चर्चांना उरणमधून सुरुवात केलेली आहे, लवकरच मुंबई परिसरात होतील. मी पुन्हा एकदा आदरणीय भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब ह्या ओबीसी नेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मंगेश ससाणे, लक्ष्मण हाके, मृणाल ढोले पाटील या तरुणांचं कौतुक करतो. आणि त्यांनी चांगली सुरुवात केलेली आहे. परंतु जोपर्यंत ते हिंदू धर्माच्या विषमतेपर्यंत, धर्मचिकित्सेपर्यंत जात नाहीत तोपर्यंत ओबीसीना गुलामगिरी समजत नाही. बौद्ध बांधवांनी ही गुलामगिरी सांगण्याचा प्रयत्न केला तर लोकांना आवडत नाही. तर हृदयात अजूनही विषमतावादी धर्म आम्ही जपून ठेवलाय. आमच्या डोक्यावर अजूनही मनुस्मृती आहे, वेद, उपनिषद आहेत, रामायण, महाभारत आहेत. हे सगळे ग्रंथ फुले शाहू आंबेडकरांच्या धर्मचिकित्सेच्या साहित्यावर आम्ही तपासून बघत नाहीत, आमची विवेकबुद्धी जागृत करत नाही तोपर्यंत आमची गुलामी संपणार नाही. अशा प्रकारची माझी सगळ्यांना विनंती आहे की आताचं आरक्षण आम्ही वाचवलं पाहिजे. ते यासाठी की मराठी जर ओबीसीत घुसले आणि या पद्धतीने दाखले गेले तर उद्या कुणीही एससी, एसटीचे दाखले पण याच पद्धतीने काढू शकतो. आमचे नातेवाईक म्हणजे सगळे सोयरे अगोदर संबंध शब्द होता, आता नाते संबंधातील कोणीही कुणबी असल्यास त्यांना दाखले द्यावेत. आता नाते संबंधातले कोण सगळ्यांचे, आता अनेक नाते, कोणी आदिवासी मुलींशी लग्न केलीत, कोणी एससी, एसटी अशी लग्न झाले, त्यामध्ये कोणी कोणाचा दाखले काढेल आणि ही बेदिली माजली तर न्याय देणारी न्यायालय आमच्याकडे नाहीत.
आमच्याकडे जिल्हाधिकारी नाहीत, आमच्याकडे पोलीस नाहीत, आमच्याकडे राज्यकर्ते नाहीत. यांचे दरांगेने इथून एवढी मुंबईत घाण केली, परंतु त्याच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत. आम्ही जर मोर्चे काढले तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात. म्हणजे ही न्यायव्यवस्था मनुस्मृती समर्थक आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या लोकांना जागं करण्याचं काम अशा प्रकारच्या फेसबुकवरच्या वक्तव्यांनी आम्ही करत असतो. माझी सरकारला विनंती आहे की एवढाही अन्याय करू नका, कारण आज संविधानाच्या सत्तेमुळे, संविधानाच्या न्यायामुळे आपण सत्तेत आहात. संविधान संपलं तर काय होईल आम्ही सांगू शकत नाही. याचा दृश्य परिणाम आम्ही नेपाळमध्ये आणि श्रीलंकेत पाहिलेला. असं या देशात होऊ नये. या देशाची शांती, सामाजिक न्याय, लोकशाही, संविधानिक मूल्य कायम टिकून राहावी अशी सदिच्छा व्यक्त करून ह्या चर्चातून, संवादातून हे वाद मिटावेत असा संकल्प करूया. आणि भगवान बुद्ध, चार्वाक, महावीर, फुले, शाहू आंबेडकर, पेरियार यांचं जे सामाजिक न्यायाचं साहित्य आहे, हे साहित्य आपण घरोघरी वाचायला घ्यावं, त्याच्यावर भाष्य करावं. नुसतं ज्ञान तुमच्या मनात ठेवू नका, तर ते लोकांच्या समस्येवर मांडायचा प्रयत्न करा. माझा भारतातल्या भिक्खू संघाला माझी विनंती आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेली समता काय ती पुन्हा एकदा तुम्ही सांगितली पाहिजे. या देशातले धर्मगुरू, सगळ्या धर्मांचे धर्मगुरू यांनी सुद्धा सामाजिक न्यायावर आपलं भाष्य केलं पाहिजे. मराठे जर शूद्र झाले या देशात तर काय होईल, किंवा मराठे शूद्र होऊ शकत नाही, कारण मनाचा प्रश्न आहे. मला कल्पना आहे की भगवान बुद्धांनी आपलं राजगृह किंवा राजवाडा सोडला आणि रस्त्यावर आले, आणि रस्त्यावरील लोकांच्या दुःखाचा मार्ग त्यांनी शोधला. याच पद्धतीने या देशातले क्षत्रिय जोपर्यंत तलवार खाली ठेवू शकत नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. जपानमधले सामुरे योद्ध्यांनी तलवारी खाली ठेवल्या आणि लोकशाहीचं समर्थन केलं. अशा प्रकारची कृती मराठा बांधवांनी करावं. आपल्याकडे आदिवासींपेक्षा जास्त आहे, आपल्याकडे एसटी समूहापेक्षा जास्त आहे, आणि तुमच्याकडे ओबीसींपेक्षा जास्त आहे, म्हणून तुम्ही वंचितवर्णीय आहेत. ही वंचितवर्णीयांची व्याख्या आहे. तुमच्याकडे सगळं असताना आता आदिवासींचे कपडे, एससींचे सगळे शिक्षण आणि ओबीसींचे राजकीय अधिकार तुम्ही घेत असाल तर देशामध्ये समता टिकणार नाही. आणि म्हणून मराठा बांधवांना, विद्वानांना माझी विनंती आहे, तुम्ही आपल्या समाज बांधवांना सांगा की तुम्ही जर आज शोषणकर्ते झालात तर त्याला लोकशाहीमध्ये विरोध होईल. आणि आजचा विरोध हा भारतापुरता मर्यादित नाही, जगामध्ये तो सोशल मीडियाद्वारे सगळीकडे जातो. आणि मग काय होईल, तुमची जी बेइज्जती होईल. तुम्ही विश्वगुरू काय होणार? तुम्ही तर कोणाचेच गुरु होऊ शकत नाही, स्वतःचे पण होऊ शकत, जगाचे होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला अत्तदीप भव हा मार्ग आहे, तो मराठा बांधवांनी अनुसरावा, खास करून ओबीसीने अनुसरावा. 52% लोकसंख्येचा वर्गच जर गुलाम असेल तर तो एससी एसटीचं का होईल आणि ब्राह्मण मराठ्यांचं का होईल? आणि म्हणून निर्णायक लढा आहे तो ओबीसींचा आहे. ओबीसींनी गुलामीतून मुक्त व्हावं. ओबीसींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, बुद्ध, चार्वाक वाचावेत आणि या देशाच्या समतेसाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी नवा लढा उभारावा. हा लढा ओबीसी, एससी, एसटी यांच्या आरक्षणाचा लढा असेल, सामाजिक न्यायाचा असेल. सामाजिक न्यायाचा राष्ट्रवाद हा आधुनिक राष्ट्रवाद भारताचा आहे, हे मी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.